नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. क्रॉनिक किडनी डिसीज किंवा ESRD या आजारामध्ये रुग्णांनी काय पथ्य पाळावं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. या रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर हाय असल्यामुळे किंवा मॅलिग्नंट ब्लड प्रेशर असल्यामुळे मिठाचं प्रमाण हे एकदम कमी ठेवायला पाहिजे. 3 ते 4 ग्रॅम मीठ हे प्रत्येकालाच आवश्यक असते, तेवढंच ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जेवणामध्ये आधी मीठ टाकलेलं नसावं. काही भारतीय जेवणामध्ये बऱ्याच वेळा तिखटामध्ये मीठ हे अधिक मात्रेमध्ये असतं, त्यामुळं किडनीच्या रुग्णांसाठी मीठ नसलेलं तिखट हे वापरलं पाहिजे आणि मीठ हे वरून घेतलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे एका जेवणामध्ये 1च चिमूट मीठ हे आवश्यक आहे. नाश्ता करत असेल तर 1 चिमूट, दुपारच्या जेवणामध्ये 1 चिमूट आणि रात्रीच्या जेवणामध्ये 1 चिमूट किंवा 2 चिमूट एवढंच मीठ आवश्यक आहे. बाहेरचं जे फास्ट फूड आणि हॉटेलमधलं जेवण आहे, ज्यामध्ये मिठाचा अवास्तव आणि अवाजवी वापर केला जातो, ते टाळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आम्ही 1996 सालापासून विशेष रिसर्च बेस्ड उपचार करत आहोत. गेल्या 30 वर्षांमध्ये आम्ही 2,15,000 पेक्षा जास्त गंभीर आजारांवर किंवा ज्याला इनक्युरेबल डिसीज असं म्हटलं जाते, असे आजार जसे की किडनी फेल्युअर आणि इतर आजार यांच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत. आपण स्वतःची काळजी घ्या. काही लक्षण दिसली तर न घाबरता आमच्याशी संपर्क करा आणि निरोगी आयुष्य जगा.